स्वामी विवेकानंद चरित्र चिंतन भाग 2। विवेकानंदांना काही अनुभव येत होते आणि काही अनुभव हवे होते पण येत नव्हते। तेव्हा शेवटी ज्याला निर्विकल्प समाधीचा अनुभव म्हणतात तो देखील रामकृष्णांच्या सहवासामध्ये आणि विशेषतः रामकृष्ण आपल्या अखेरच्या आजारामध्ये काशीपूर उद्यान नावाच्या एका वसाहतीमध्ये किंवा उद्यानामध्येच म्हणायचं ते राहत होते। तिथे काही लहान लहान बंगले होते आणि एके ठिकाणी राहण्याची त्यांची व्यवस्था केली होती। तर आता तिथे 1 वर्षाचा तो आजाराचा काळ गेला तेव्हा विवेकानंदांची साधना अधिक प्रखर झाली की आता बहुतेक गुरु जातील आणि मागे काही परमार्थ धन त्यांनी ठेवलं तर आपणाला त्याचा स्वीकार करता आला पाहिजे, म्हणून ते अधिक तयारी करू लागले। तर ती अशी साधना म्हणूनच चालू होती। पण शेवटी साधना हा शब्द सगळे वापरतात। साधना म्हणजे नेमकं काय? तर गुलाबाची कांडी जमिनीमध्ये खोवणं, तिला पाणी घालणं, त्याला गुलाबाच्या रोपाचं रूप येणं, तिला फुलं येणं, हे तिचं पूर्णत्व आहे। तसं माणसाच्या अंगी असणाऱ्या गुणवत्तेला पूर्णत्व प्राप्त होणं याला साक्षात्कार हे नाव देता येईल। आणि परमार्थाचा संबंध या पूर्णत्वाशी असतो। विवेकानंद नेहमी म्हणत, द ट्रू एम ऑफ रिलिजन इज टू ड्रॉ अटेन्शन टू द डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन। माणसाच्या अंगी असणाऱ्या दिव्यत्वाकडं माणसाचं लक्ष वेधून या दिव्यत्वाचं जागरण आणि संवर्धन करणं हेच परमार्थाचं खरं प्रयोजन आहे। म्हणजे तुमच्या माझ्या व्यक्तित्वात एक दिव्यत्वाचा अंश आहे, हे परमार्थाचं गृहीत तत्व आहे। तो शरीरात आहे पण तरीही तो केवळ शारीरिक नाही। जसं बुद्धी ही आपल्या जवळ असते पण बुद्धी ही शरीराहून थोडी भिन्न आणि अधिक उन्नत अशी एक शक्ती असते असं आपण मानतो। तर रामकृष्ण हे सगळं त्यांना समजावून देत होते। शेवटी आता हे जग सोडून जावं लागणार हे त्यांनाही कळत होतं, विवेकानंदांनाही दिसत होतं। आणि विवेकानंदांप्रमाणे त्यांचे अनेक गुरुबंधू हे तिथे येत होते, काही साधनं करत होते। त्या रामकृष्णांना असं वाटत असे की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष अनुभवाच्या बळावरती ज्या निष्कर्षापर्यंत आपण येऊन पोहोचलो ते निष्कर्ष मानवजातीला समजावून देण्याचं काम कोणीतरी केलं पाहिजे। आणि हे काम माझ्याभोवती जमा झालेल्या माझ्या या मुलांनी करावं। म्हणजे रामकृष्ण हे गुरु होण्यासाठी उत्सुक नव्हते पण समाजसेवेसाठी अधीर होते। म्हणून जगाच्या कल्याणाच्या गोष्टी करण्यासाठी शेवटी संघबद्ध झालेली थोडी मुलं जरी माझ्या अवतीभोवती राहिली तरी हे काम होईल। आणि म्हणून त्यांनी आपल्या या शिष्योत्तमांकडून ही अपेक्षा बाळगली की मी जे पाहिलं, मी जे अनुभवलं, मी जे सांगितलं आणि समजावून दिलं ते जगापर्यंत पोहोचतं करण्याचं काम तुम्ही करा, तपासून घेण्याचं काम जग करी। मग रामकृष्णांनी आपल्या सर्व शिष्यांना आणि विशेषतः विवेकानंदांना नेमकं सांगितलं तरी काय? तर त्यामधली काही मूलतत्व अर्थात इंग्लिश शब्दामध्ये त्याचं ग्रथन विवेकानंदांनी केलं आहे आणि मूळचे शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहेत। त्यामधला पहिला शब्द डिव्हिनिटी ऑफ सोल की आत्म्याचं अमरत्व, दिव्यत्व हे पहिलं तत्व। त्याच्यानंतर युनिटी ऑफ एक्झिस्टन्स की जे काही चराचराचं अस्तित्व आहे त्याच्या मागे असणारं एकच एक परमतत्व आहे, ही एक प्रकारची युनिटी आहे। हार्मोनी ऑफ रिलिजन्स की जेवढे म्हणून धर्म आहेत त्या सर्व धर्मामध्ये एक प्रकारचा संवाद निर्माण होणं शक्य आहे। तंतुवाद्याला तारा अनेक असल्या तरी संगीत हे एकच असतं। शेवटी हे धर्मसंगीत हे जर नीट समजलं तर धर्माधर्मामध्ये भिन्नत्व असलं तरी द्वैत निर्माण होणार नाही। एक प्रकारचं आंतरिक अद्वैत हेच सर्व धर्मांचं अंतिम फलित ठरेल। हार्मोनी ऑफ रिलिजन्स की कितीही धर्म होऊ द्यात, जगामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढे धर्म अस्तित्वात आले तरी सुद्धा बिघडत नाही असं विवेकानंद म्हणाले होते। ज्याला त्याला आपापली उन्नती साधण्यासाठी नव्या धर्माचा शोध घेण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यानं तो धर्म निर्माण करावा। पण कितीही धर्म निर्माण केले आणि झाले तरी अंतर्यामी एकच एक नित्य धर्म असतो आणि आहे। जसं अजीवनसत्व हे एकच आहे पण हे सत्व ज्या अनेकविध फळभाज्यात, पदार्थात, धनधान्यात असेल त्यांच्यामध्ये विविधता असेल पण अजीवनसत्व एकच असेल। तसं मूलभूत धर्मतत्व आणि परमतत्व हे एकच आहे
पण त्याचे अनेकविध, असंख्य, किंबहुना अनंत आविष्कार असू शकतील. जसं गुलाब म्हटल्यानंतर ठीक आहे, थोडंफार भिन्नत्व असेल, फलटणची गुलाबाची फुलं, काश्मीरची, बीडची, पण तरी गुलाब हा गुलाब म्हणूनच ओळखला जातो. विविधतेमुळं किंवा भिन्नतेमुळं खरं अद्वैताचा तसा परिहार घडू शकत नाही. म्हणून हार्मोनी ऑफ रिलिजन्स हे शब्द त्यांनी वापरले आणि त्याच्यापुढे रिनन्सिएशन अँड सर्व्हिस, की शेवटी या जगामध्ये जे प्रलोभनांचे विषय आहेत, आसक्तीचे विषय आहेत, त्यांचा त्याग केला पाहिजे आणि शेवटी भूतमात्राची सेवा केली पाहिजे. सर्व्हिस म्हणजे समाजसेवा आणि धर्म याच्यामध्ये असा नित्य संबंध राहिला पाहिजे. धर्म हा व्यक्तीला समाजातून उठवून गिरीकंदरामध्ये नेऊन बसवणार असेल तो धर्म व्यर्थ आहे. धर्म हा माणसांचा आणि माणसांसाठी असला पाहिजे. म्हणून समाज प्रवणता, समाजशीलता, समाजसेवा ही सुद्धा धर्मतत्व मानली पाहिजे. म्हणून तर विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि मिशन या संस्था काढल्या, दवाखाने चालवले, शिक्षण संस्था काढल्या. म्हणून धर्म हा क्रियाप्रवण असला पाहिजे. स्वामी असं म्हणत असत की अमेरिकन मिशनरीज हे लोकांची सेवा करतात, ते धर्मनिष्ठ आहेत, पण ते क्रियाशील आहेत. बसून नुसता जप करीत नाहीत, तर पावलं टाकत राहतात आणि हे जग सुखी आणि सुंदर करण्यासाठी धडपडत राहतात. म्हणून ज्या धर्मामध्ये धडपड करण्याची प्रेरणा दिली जात नाही आणि फक्त डोळे मिटून घ्या असं सांगितलं जातं, तो धर्म स्वतः सुकून जातो आणि त्याचा अंगीकार करणाऱ्या लोकांचं जीवनही वठून झडून जाण्याची भीती असते. म्हणून समाज प्रवणता हाही धर्माचा स्थायी भाव असला पाहिजे. हे सारे विचार हे रामकृष्णाने सांगितले. आजही मला असं वाटतं की उभ्या जगाला या विचारांची गरज आहे. की ठीक आहे, असू द्यात, हे निधर्मी वगैरे आपण म्हणतो, याचा अर्थ एवढाच की धर्मावरून माणसांच्या गुणवत्तेकडं दुर्लक्ष केलं जाणार नाही, हे एक आश्वासन आहे. याचा अर्थ माणसांनी धर्मरहित, धर्मशून्य जीवन जगावं असा होऊ शकत नाही. इतकंच नव्हे तर धर्मामध्ये सुद्धा पुन्हा उपधर्म निर्माण केले तरी भारतभूमीला त्याचा कधीही भार झाला नाही. आम्हाला हे सगळं चालतं कारण मुळात आपण सहिष्णू आहोत. कोणाला द्वैत आवडतं, कोणाला अद्वैत, कोणाला विशिष्टाद्वैत, कोणाला शुद्धाद्वैत, कोणाला द्वैताद्वैत, कोणी भक्तियोगी, कोणी ज्ञानयोगी, कोणी कर्मयोगी, कोणी राजयोगी, कोणी हठयोगी, कोणी लययोगी, कोणी शिवयोगी. अहो किती प्रकार आहेत. म्हणजे आपल्याकडे जसं खाद्यपदार्थांचे अनेक विध प्रकार आहेत, तसा हा परमार्थाचा मेनू फक्त भारतातच आहे. की तुम्हाला काय हवं ते सांगा, सगळं इथे आहे. म्हणून तर या देशाला धर्मभूमी असं म्हणतात. बुद्धांचा जन्म इथेच झाला आणि 24 तीर्थंकर भारतातच झाले, जगात ते इतरत्र होऊ शकले नाहीत. हे जर सत्य असेल तर या भारताला धर्मभूमी, पुण्यभूमी म्हटलं पाहिजे. विवेकानंद नेहमी म्हणत की जगामधल्या अन्य देशांचं काही वेगळेपण असेल, वैशिष्ट्य असेल, कोणाची उन्नती राजकारणामुळे झाली असेल, कोणाची कदाचित क्षात्रधर्मामुळे झाली असेल, पण भारत ही धर्मभूमी आहे. इथे धर्माकडं दुर्लक्ष करून चालणार नाही, धर्म जाणून घ्यावा लागेल आणि त्याचा अभ्यास करावा लागेल. तर ही एक व्यापक भूमिका रामकृष्णांनी आपल्या आयुष्यामध्ये सिद्ध केली होती आणि त्यात कुठलाही आग्रह नव्हता. आपले बहुतेक धर्मांचे अनुयायी हे आग्रही असतात. गंध ओवा लावायचा, काढवा लावायचा का तिरपा लावायचा. हे माणूस मुळात वाकडा, फक्त गंधच काय तो सरळ, काय उपयोग काय. म्हणजे बाह्य लक्षणांचं स्तोम माजू नका असं रामकृष्ण म्हणत. त्या रामकृष्ण हे स्वतः सर्व पाशापासून मुक्त होते. त्यामुळं जलद गतीनं त्यांचा पारमार्थिक प्रवास झाला आणि त्याच वेगानं त्यांच्याबरोबर प्रवास करू शकणारा दुसरा एक अधिकारी पुरुष शिष्य म्हणून त्यांच्या पुढे आला आणि तो पुढे विवेकानंद झाला. तर रामकृष्ण हे जग सोडण्याच्या बेतात होते, जवळजवळ आसन्न मरण होते. या स्थितीमध्ये विवेकानंदांच्या मनात, म्हणजे सेवा करण्याच्या निमित्तानं त्यांच्या उशाशी बसणाऱ्या विवेकानंदांच्या मनात असा विचार आला की या जरा जर्जर आणि यातनामय स्थितीमध्ये या माणसाला स्वतःच्या दिव्यत्वाविषयी काय वाटत असेल. म्हणजे खरोखरच ते देव असतील का. एवढे आजारी पडले, या स्थितीत ते म्हणतील का की मी खरोखरच विदेही आहे. तर त्यांच्या मनात हा प्रश्न यायला आणि रामकृष्णाने लगोलग हे म्हणायला एक गाठ पडली. काय म्हणाले ते तर पूर्वी जो राम झाला, जो कृष्ण झाला, तोच या कुडीमध्ये रामकृष्ण म्हणून इथे आहे.
याविषयी अजून तुझ्या मनात संदेह आहे का? म्हणजे अनेक वेळा आतून काही शेवटी एक सूत्र सापडत होतं, हाती येत होतं, खूण पटत होती, ओळख पटत होती आणि विवेकानंद पावला पावलानं हे आपल्या गुरुजवळ जात होते. एके दिवशी रामकृष्णाने हे जग सोडलं. 16 ऑगस्ट 1886 हे ते वर्ष. गुरु गेल्यानंतर पुढे काय, तर जी एक 12-15 मुलं होती साधना करण्यासाठी आलेली, ती आणि विवेकानंद हे त्यांचे नेते होते. आणि आपण शेवटी आपल्या गुरुच्या नावाने एखादी संघटना स्थापन करू आणि समाजाची सेवा करू आणि परमार्थाचा रथही पुढे ओढण्याचा प्रयत्न करू, असं एकमेकात ते बोलत होते. पण आता राहायचं कुठं? गुरुच्या शेवटच्या आजारामध्ये कोणातरी भक्ताने एक बंगला उपलब्ध करून दिला होता. गुरु होते तोपर्यंत तिथं राहता येत होतं. आता आपल्या घरी परत जाणं हा एक मार्ग होता, किंवा कुठेतरी स्वतःचं आश्रयस्थान निर्माण करणं हा दुसरा मार्ग होता. तर घरी परतण्याच्या मनस्थितीत कोणीही नव्हता. प्रत्येकजण हेच म्हणत होता की आपलं जीवन हे समर्पित आहे, आपण याच्यासाठी जगणार आहोत, आपण विवाहबद्ध व्हायचं नाही, आपण मायापाशात मोहपाशात अडकायचं नाही, निसंग व्रतस्थ यतीचं जीवन आपण जगायचं, ही प्रतिज्ञा साधारण 16 ते 20च्या दरम्यान असणाऱ्या या मुलांनी तेव्हा घेतली होती. म्हणजे शिवाजी महाराजांच्या समोर स्वराज्याची प्रतिज्ञा घेणारे त्या काळचे युवक संख्येनं कमी होते आणि रामकृष्ण संघाच्या जगभर विस्तारलेल्या शाखांचं संवर्धन करणारे आणि रामकृष्णांच्या पश्चात त्यांच्या नावानं प्रतिज्ञाबद्ध होणारे त्या काळचे युवक तसे संख्येनं थोडेच होते. जगामध्ये मोठ्या गोष्टी थोड्यांकडूनच पार पडतात, हे मी मुद्दाम आपणाला सांगतो. आपण गर्दीला जास्त मानतो, गर्दीकडून रामायण घडलं नाही, गर्दीकडून विशेष काही होऊ शकलं नाही. रामाला सुद्धा गर्दी टाळून शेवटी वानरांना एकत्रित करावं लागलं, कारण गर्दी काही करणार नाही हे त्याला माहीत होतं. आणि म्हणून कुठेही फार गर्दी झाली असं जर सांगितलं तर मला जरा शंका यायला लागते की काहीतरी बिघाड असला पाहिजे. अपघाताशिवाय या देशात गर्दीच कधी होत नाही. त्यामुळं आज झालेली गर्दी पाहून मी सुद्धा कोड्यात पडलो आहे. पण ही गर्दी नाही, शिस्तबद्ध सैन्य असावं, तसं अज्ञानाविरुद्ध या भूमीमध्ये पुकारलेला जो लढा आहे त्या लढ्यामध्ये सहभागी झालेलं विचारवंतांचं हे सैन्य समोर बसलं आहे असं मला वाटतं आहे. ही गर्दी नव्हे. आणि हा लढा सुद्धा आपणाला द्यावा लागणार आहे. त्या रामकृष्णाने केलेले सारे संस्कार आणि त्यातून प्राप्त झालेली सामर्थ्य यानिशी मुलं उभी राहिली. पण आता त्या मुलांना आईवडील होते. प्रत्येकाच्या आईवडिलांना काय वाटतं, आपली वृद्धापकाळची ही हक्काची काठी अशी जर परस्पर देवाच्या दारी गेली आणि ती देवाची काठी झाली तर आपण निराधार होऊ. म्हणून मुलांना ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे. आई वडील जात होते, भेटत होते, सांगत होते, अरे तुमच्या वयाचे आम्ही होतो तेव्हा असंच म्हणत होतो, आजन्मा अविवाहित राहायचं वगैरे वगैरे, पण योग्य वयामध्ये आम्हालाही बहुला दिसू लागला, आम्हालाही मांडव आवडू लागला, आम्ही लग्न केली, तुम्ही आमचीच मुलं आहात, आमच्यापेक्षा किती मोठे व्हाल वगैरे वगैरे. म्हणजे आपली मुलं ही आपल्या एवढीच राहावीत, झाली तर आपल्यासारखीच व्हावीत, फक्त त्यांनी आपल्यापेक्षा अधिक पैसे मिळवावेत आणि आपणाला द्यावेत असं पालकांना वाटतं. म्हणजे मिळवावेत ते त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी. म्हणजे कारण एखाद्या वेळी पहिली कवडी जर का मोडली तर दुसरी वेळेवर बसवता यावी. हे पालकांना वयपरत्वे क्षीणता येते आणि ज्या वयामध्ये मुलांनी वाढायचं आणि हे जग बदलायचं त्या वयात त्यांनी आश्रिताची भूमिका घेऊन आपल्याभोवती घोटाळत गुंजारव करीत राहावं, घोंगावत राहावं असं पालकांना वाटतं. ही मानसिक विकृती आहे. गगनामध्ये गेलेलं पाखरू कदाचित आभाळाचा ठाव घेत अखंड फिरत राहील, त्याच्या पंखात बळ आहे तोपर्यंत त्यानं घरट्या बाहेर राहावं हे चिमणीला सुद्धा कळतं, पण माणसांना कधी कळणार, कळायला मार्ग नाही. म्हणून कदाचित माणसांना माणसं करून टाकलं असावं की जा आपलं, तुम्हाला निवाऱ्याची जागा आवडते ना, घरात बसून राहावं वाटतं ना, आणि कांदे पोहे शिरा ठीक आहे मग घरातच राहा. म्हणजे 2 दाण्यावरती संतुष्ट होणाऱ्या जीवांनाच फक्त आकाशाची सलगी करण्याचं सामर्थ्य मी देतो असं कदाचित या पशुपक्ष्यांच्या बाबतीत देवानं धोरण स्वीकारलं असावं. तर शेवटी ही मुलं शेवटपर्यंत तशीच राहिली, आढळ राहिली, व्रतस्थ राहिली. काही दिवस निघून गेले, गुरुवरती अंत्यसंस्कार झाले. आता हा अस्थि कलश ठेवायचा कुठे, जागाच नाही. एवढा मोठा माणूस पण लहानसं स्मृती मंदिर सुद्धा नाही, जगात हक्काचा कोपरा नाही.
शेवटी कोणीतरी त्यांना एक जागा दाखवली. वराहनगर नावाचा एक भाग होता. तिथे एक पडकं घर होतं, दुमजली होतं आणि तिथं भूतं असतात, कायम असतात, अशी एक वार्ता सगळीकडे प्रसृत झाली होती. त्यामुळं भूताच्या वाड्यात कोण राहणार? त्या वाडा पडून होता. तेव्हा कुणीतरी सांगितलं की बुवा तिथं पहिली काही भूतं आहेत, तुम्ही गेलात तर संख्या वाढेल, पण फारसा काही फरक पडणार नाही, भाडं आकारलं जाणार नाही, तुम्ही ती जागा ताब्यात घेऊ शकता. म्हणून गावाच्या सीमेवरती असणारी एक भग्न वास्तू सहज मिळाली म्हणून त्यांनी घेतली. हे 12-13 जण एके ठिकाणी राहत होते. त्यांच्या अंगावरती घ्यायला एकच एक शाल होती. गावात जाताना फक्त जो जात असे त्याच्या अंगावर तो शाल घेत असे, त्यामुळं आत सदरा आहे किंवा नाही हे कळत नसे. किती दैन्य असावं, पण दैन्यानं ही मंडळी कोमेजून गेली नाहीत. जेवायला सुद्धा शेवटी तोंडल्याची पानं शिजवायची, त्याची भाजी करायची आणि कुठेतरी भिक्षा मागून गोळा केलेले तांदूळ त्यांचा भात करायचा. तेव्हा तोंडल्याची भाजी आणि भात एवढाच त्यांचा आहार होता आणि दिवसभर त्यांची ध्यानधारणा चालू होती. आता आजकालचे आपल्यापैकी कोणी जर असते तर तिथे गेले नसते, थांबले नसते. 1-2 वेळ थांबले असते, नाही असं नाही, बातमी येईपर्यंत थांबतो, नंतर बुवा यांनी उपोषण केलं आहे, जेवूनच निघाले आणि जेवायला गेले, पण 2 जेवणाच्या मध्ये त्यांनी उपोषण केले, एवढी बातमी आली तरी खूप आहे. तेव्हा हे सारं सहन करून ती मुलं साधना करत होती. असाही काही काळ गेला. त्यावेळी विवेकानंद त्यांच्या अतिशय जवळ होते. दिवसभर ते कुठल्या तरी ग्रंथावरती बोलत असत, त्यांना काही सांगत असत, सगळ्यांची साधना ध्यानधारणा चालत असे. म्हणजे त्या दैन्यामध्ये सुद्धा आनंदाला उधाण आलं होतं. मोठी आनंदात ती मुलं होती सगळी. परंतु पुढे असं झालं, प्रत्येकाला वाटू लागलं की भारताची तीर्थयात्रा करावी. इथे तरी किती काळ बसून राहायचं. कुणीतरी एकानं किंवा सगळ्यांनी आळीपाळीनं गुरुच्या या रक्षा कलशाचं, अस्थि कलशाचं रक्षण आणि पूजन करावं, इथे राहावं. आणि म्हणून ती मुलं त्यानंतर पांगली अशी दूर दूर जाऊ लागली. कोणी काशीला गेला, कोणी मथुरेला, कोणी वृंदावनला, कोणी ऋषिकेशला, कोणी नैनितालला, कोणी अयोध्येला. कुठेही जे क्षेत्र ज्याला आवडेल त्याच्या ओढीनं तो गेला. विवेकानंद काही काळ मागे होते. पुढं त्यांनाही असं वाटू लागलं की आपण सुद्धा भ्रमंती करावी, देश पाहावा, काही तीर्थस्थानी राहावं, काशीला जावं, संस्कृतचा पुन्हा अभ्यास करावा, काही मूळ ग्रंथ वाचावे. काशी ही पंडितांची नगरी होती आणि म्हणून विवेकानंद काही काळ काशीला जाऊन राहिले. प्रमदादास मित्र या नावाचे एक संस्कृत वैदिक विद्वान होते. त्यांच्याजवळ बसून त्यांनी काही ग्रंथांचा अभ्यास केला. म्हणजे विवेकानंदांची ग्रंथ शरणता शेवटच्या घटकेपर्यंत टिकून होती की वाचावं, जाणावं. आणि म्हणून काही काळ काशीला राहिले. पुन्हा परत मठात आले. पुन्हा असेच दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात गेले. असे ते फिरत होते आणि फिरत असताना काही दरवेळी त्यांना आगगाडीचं तिकीट कोणी काढून देत होतं आणि प्रत्येक ठिकाणी गाडी होती असं नाही, पायीच चालत असत. पण एकदा मात्र कुठल्या तरी एका स्टेशनच्या जवळ ते गेले आणि आता ठीक आहे, असेल गाडी तर बसू गाडीत, नाहीतर बाहेर असलेल्या एखाद्या झाडाच्या छायेमध्ये बसू, किंवा नाहीच काही मिळालं तर मंदिरामध्ये धर्मशाळेत जाऊ म्हणून गेले. तर रातपाडीचं काम उरकून हातरस नावाच्या स्टेशनवरचा जो स्टेशन मास्तर होता, शरश्चंद्र गुप्त हे त्याचं आडनाव, तर तो असा घरी जात असताना त्याचं लक्ष या बैराग्याकडे गेलं. स्टेशन मास्तर खरं म्हणाल तर काउंटरवरती अनेक चेहरे त्याला दिसायचे, पण तरीसुद्धा एकदम हे व्यक्तिमत्व त्याच्या मनात भरलं आणि स्वामींना तो म्हणाला की आपण पांथस्थ, साधू, संन्यस्त, विरक्त, देशयात्रिक दिसता, तेव्हा तुम्ही माझ्या घरी या, पाद्यपूजेचा मान घ्या, 4-2 दिवस आतिथ्य अनुभवा आणि मग पुढे जा. त्यांनी स्वामींना बोलावणं केलं. स्वामी त्याच्या घरी गेले. 3-4 दिवसात त्याच्या व्यक्तित्वात फरक पडला. त्याला असं वाटलं की आपण सुद्धा हे स्टेशन सोडावं, व्यवसायाचं स्टेशन सुद्धा सोडावं. आणि म्हणून स्वामीजींना तो म्हणाला की मी संन्यास घेतो आणि तुमच्या बरोबर येतो. तेव्हा स्वामी म्हणाले, बाबा रे, संन्यासी होणं हे वाटतं सोपं आहे का? इथं तू साहेब आहेस, तुझ्या हाताखाली माणसं काम करतायत. संन्याशाच्या हाताखाली कोणीही काम करीत नाही. तेव्हा तुला हे झेपणार नाही, तुला हे जमणार नाही. तरी त्याने आग्रह धरला, नाही मला जमेल, मला संन्यास घ्यायचा आहे, मला तुमच्याबरोबर यायचं. शेवटी स्वामींनी सांगितलं, हे बघ, जर तुझी मानसिक तयारी असेल तर मला जरा हे तुझं मनोगत सारं नीट जाणून घेऊ दे आणि तुझी योग्यताही जोखून घेऊ दे. अधिकार तैसा करू उपदेश, मला तुझा अधिकार तपासून घेतला पाहिजे. तो म्हणाला, मी काय करू? तर त्यावर त्यांनी एवढं सांगितलं की ही झोळी घे आणि जे लोक तुझ्या हाताखाली काम करतात त्यांच्या घरी जाऊन पहिल्यांदा तू भिक्षा मागून दाखव. तुझ्या अहंतेचा निराश घडलाय का हे मला बघू दे. माझे एवढे अवतारी गुरुदेव
पण त्यांच्या मनात सुद्धा अहंता होती. ती दूर करण्यासाठी कितीतरी काळ ते लढत होते स्वतःशी. तेव्हा तू नेमका कुठे उभा आहेस माहीत नाही. त्यानं अक्षरशः ती झोळी घेतली आणि जे हमाल स्टेशनवर काम करत होते त्यांच्या घरी जाऊन भिक्षा मागितली. मग विवेकानंदांची खात्री पटली की हा संन्यास घेण्याच्या योग्यतेचा आहे. आणि हा विवेकानंदांचा त्यांच्या आयुष्यामध्ये भेटलेला पहिला शिष्य, त्याला त्यांनी सदानंद हे नाव दिलं. आणि त्याच्याबरोबर ते हिमालयाच्या यात्रेला गेले. त्या सुरुवातीची यात्रा करताना त्यांचा पहिला शिष्य हा त्यांच्या बरोबर होता. आता तिथे काय लॉजिंग बोर्डिंग वगैरे काय नव्हतं, किंवा जेवायला कधी काय मिळेल, चहा हा भागच येत नव्हता. काय कुठे एक आहे अजूनही हिमालयात जर तुम्ही गेलात तर अशा काही जागा आहेत की जिथे संन्यस्ताला, साधकाला अन्न मिळतं. ती व्यवस्था परमेश्वरानंच केली असं मला तर वाटतं. नाहीतर तिथं एवढं अन्न शिजवून ठेवण्याचं काय कारण आहे. पण त्या धर्मशाळा असतात, ते तुम्हाला काही मागत नाहीत, ते तुम्हाला देतात. आणि कितीतरी धनिक बीडचे सुद्धा कोणी असतील ते जाऊन त्यांना त्यांच्या दानपेटीत पैसे टाकतात आणि त्या धर्मशाळांचं काम चालू आहे. मी काही धर्मशाळात राहून आलो आहे म्हणून सांगतो. त्या काही ते विचारपूस करत नाहीत, पण त्यासाठी तिथंपर्यंत जावं लागतं. ते मात्र स्वखर्चानं जावं लागतं, हे आपल्या माहितीसाठी सांगतो. नाही तर धर्मशाळेला पत्र लिहून मग त्यांनी तिकीट तुमच्याकडे पाठवून मग तुम्ही जाऊन धर्माला उपकृत वगैरे असं करता येत नाही. तिथे जाऊन तुम्ही राहिलात तर तुमची व्यवस्था पाहिली जाते. तर ही साधना विवेकानंदांनी काही काळ हिमालयामध्ये राहून सुद्धा केली. गुरुच्या पश्चात आपलंही सामर्थ्य पुन्हा एकदा तावून सुलाखून निरखून पारखून घ्यावं म्हणून पुन्हा त्यांनी स्वतंत्रपणे काही साधना केली. आणि ही करत असताना विवेकानंदांच्या जीवनामध्ये अनेक गंडांतर आलेली आहेत. नैनितालच्या पलीकडे आलमोरा आहे. आलमोऱ्याला जेव्हा ते गेले त्यावेळी अशा विचित्र अवस्थेत होते की त्यांना घटसर्प झाला, अंगामध्ये ताप भरला, ग्लानी आली, मूर्छा आली, खाली पडले विवेकानंद. बरोबर फक्त एक शिष्य होता. मग हे काय सुखाचा परमार्थ नव्हता. चालत होते, अनुभव घेण्यासाठी हिमालयात फिरत होते आणि आलमोऱ्याला हा प्रकार घडला. आलमोऱ्याला ज्या ठिकाणी स्वामीजी काही काळ थांबले तिथे त्यांचं एक स्मारक बांधण्यात आलं आहे. तर जवळच या काही मुसलमान मंडळींचं कबरस्थान आहे. एक फकीर त्या भागात येत असे. त्याच्या लक्षात आलं की कुणीतरी एक भगवी वस्त्र परिधान करणारा साधू इथं आला आहे आणि तो थोडासा थकून चुकून विकलांग झाला आहे, इथे पडला आहे. तर तो फकीर तिथे आला. त्यानं ते पाहिलं तर त्याच्याजवळ कलिंगड होतं. त्यानं ते कापलं, पिळलं आणि त्याचा रस स्वामीजींच्या मुखामध्ये त्यानं असा ओतला. चाखणं तर काही शक्य नव्हतं. त्यानेच तोंड उघडलं आणि तो रस एका वाटीनं स्वामीजींना पाजला आणि मग जरा त्याला तरतरी आली आणि ते खरोखर बसले. फकीर मुसलमान होता, स्वामी हिंदू होते. पण शेवटी माणसं धर्म आणि जाती या ओलांडून पलीकडे जातात तेव्हाच ती परस्परांची एकरूप होतात. तेव्हा ते स्नेहस्थान एक अगदी चिरस्थायी स्मारक म्हणून आलमोऱ्याला उभा आहे. अगदी हिमालयाच्या आत तसा फिरायला खूप वाव आहे आणि रस्ते पण आहेत. तर आलमोऱ्याला हा प्रकार घडला. आता आपल्यासारखा असता त्यानं घरी फोन केला असता, STD जवळ आहे का, मी तुम्हा सर्वांना सोडून इकडे आलो पण माझे फारच हाल झाले आहेत, ते आपल्यापैकी कोणी येऊन मला घेऊन जावे वगैरे. आता घरातले लोक पत्र वाचतील किंवा फोन घेतील आणि एवढंच म्हणतील तुला कोणी सांगितलं होतं जायला, भोग आपल्या कर्माची फळं. पण इतकं म्हणून सुद्धा त्याला आणायला जातील. कारण प्रापंचिकांचा स्वभाव आहे की राग तरी व्यक्त कसा करायचा. आम्हाला हे आवडत नव्हतं, तुला आम्ही सगळं सांगितलं, तू आमचं ऐकलं नाहीस, आता कोलमडून पडलास, आमच्याशिवाय तुला कोणी वाली नाही, तुला त्यावेळी ते कळत नव्हतं, तुझ्या अंगात फार बळ होतं, आता तुला ते कळलं, तू तिकडे आम्ही इकडे, तू इकडे येऊ शकत नाहीस, आम्ही तिकडे पोचू शकत नाहीस, आता रड आता, असं आपण म्हणू. कारण हा आपला स्वभाव आहे. पण इतकं म्हटलं तरी आपण जाऊ का, तर आई तर कितीतरी वेळा मुलाला म्हणते की मेलास तरी बरं, किंवा मेल्या असं म्हणणारी आई ही प्रत्येक घरात आहे. याचं कारण असं की आईच्या मेल्या या शब्दामध्येच अमरत्वाचं बीज असतं, तो मंत्र असतो, फक्त आईनं तो उच्चारायचा असतो, ते एक वेगळा योग असतो. तेव्हा या भावनाही असतात. पण शेवटी विवेकानंदाने असं काही केलं नाही, कारण कोणाला पत्र तर लिहायचं आणि गरज काय. तर हे अनुभव ते घेत होते. एका जंगलामधून फिरत असताना उपाशीच होते. समोरने एक वाघ आला. तर स्वामींच्या मनात विचार आला की आपणही उपाशी आहोत, वाघही उपाशी असेल. तो जर आपल्याकडं आला, आपल्यावर झडप घातली तर निदान त्याची तरी भूक भागेल, त्याचं काम होईल, बिघडत काही नाही.
शेवटी दुसऱ्यासाठी आपलं शरीर हे आपण या रीतीनं जर का उपयोगात आणलं, राबवलं, कारणी लावलं आणि समर्पित केलं तर बिघडत काही नाही. म्हणून ते वाघाची वाट पाहत नुसते बघत होते की आता तो येईल आणि बहुतेक आपली भूक भागवील. पण तो वाघ तरी कसा पहा, तो जवळ आला, त्यानं स्वामींकडे पाहिलं, तो निघून गेला, त्यानं काहीच केलं नाही. म्हणजे कदाचित वाघ हे आडनाव हे या वाघावरून आला असावं. कळलं का? म्हणजे वाघ हे सुद्धा आश्राप असू शकतात, कळलं का? हे मनुष्य जातीच्या ध्यानी आणण्याचं काम त्या वाघानं केलं असावं. तर असे प्रसंग येतात. म्हणजे असं मानू नका की माणूस असा सहजी विवेकानंद होतो, स्टडीरूममधून बाहेर पडला, व्याख्यानं देत सुटला, लोक जमा झाले, टाळ्या वाजवू लागले, बातमी आली, फोटो छापले गेले, लोक भजनी लागले, हा गुरु झाला, लोक शिष्य झाले, असं नाही. हा माणूस परिस्थितीच्या नियतीच्या मुशीतून असा आकाराला येत होता. तर हे दुसरं खंडन. एका ठिकाणी असं झालं की कुठल्या तरी धर्मशाळेत ते थांबले. तिथं होते ते सगळे तंत्रयोगी गोसावी होते, गांजा ओढणारे. गोसाव्यांचा एक प्रकार आहे तुम्हाला सांगतो, बरेच नाना प्रकारचे गोसावी. काय असेल ते खरं. आम्ही आमच्या मुलाला हसतो की ते गुटखा काय आणि अमकं काय, अहो ती पोरं आहेत, करू नये हे अगदी खरं आहे. पण तुम्ही देवाच्या नावाखाली केवढा मोठा झुरका घेता, जरा विचार तरी करा. आणि इतकं करून पुन्हा तुम्हाला नमस्कार करावा अशी तुमची अपेक्षा असते. काय करावं काय हेच कळत नाही, अशी परिस्थिती आहे. तेव्हा अशी काही मंडळी होती. त्यांना हा युवक दिसला. स्वामी तसे तेजस्वी होते, पाहिल्याबरोबर लक्षात येत होतं हा तपस्वी आहे. त्यांचा जो नेता होता या गोसाव्यांचा, तो काय म्हणाला, या माणसाला आपण कोंडून इथे ठेवूया आणि तो असताना काही धर्मविधी करूया, काही अक्षता टाकायच्या झाल्या, काही अमुक गोष्टी यज्ञामध्ये बरंच काही टाकावं लागतं, प्रसंगी बळी द्यावा लागतो, तर ह्या माणसाचा उपयोग करता येईल तेवढ्या पद्धतीनं करूया, आपले ग्रंथ पहा, हा तपस्वी इथं आला. म्हणून विवेकानंदांना शेवटी आपणाला काही सिद्धी प्राप्त व्हाव्यात यासाठी केलेल्या यज्ञामध्ये प्रसंगी आहुती म्हणून सुद्धा वापरता यावं म्हणून त्यांनी ज्या खोलीमध्ये ते राहिले होते त्या खोलीमध्ये त्यांना कोंडून ठेवलं. अर्थात त्याला गज होते, तसं वातावरण मोकळं होतं, बाहेर जाता येत नव्हतं, मोठी धर्मशाळा असेल. हे विवेकानंदांच्या लक्षात आलं की आपण इथे अडकून पडलो, आता बाहेर पडणं हे त्या गोसाव्यांच्या हाती आहे. आता अशा वेळी आपण काय केलं असतं सांगा? अडरानात हे जर का असं घडलं तर काय करायचं? एखादा माणूस हातापाया पडून म्हणाला असता, जरा मला मोकळीक द्या, थोडा बाहेर जाऊन येतो वगैरे, किती काळ मी आत राहायचं वगैरे. शांतपणे विचार केला. म्हणजे विवेकानंदांच्या अंगी शिवाजी महाराजांचे काही गुण नक्की असले पाहिजेत. ते त्याने विचार केला की शेवटी करायचं काय? तर भूगोल तयार होता. कुठं होता आपण? लिंबडीला. लिंबडी हे संस्थान आहे, संस्थानला अधिपती आहे. ठीक आहे, त्याला जर का हे कळलं तर कदाचित आपली सुटका तो करू शकेल. म्हणून झाडलोट करण्याच्या निमित्तानं, पाणी भरण्याच्या निमित्तानं येणारा एक मुलगा होता. त्या मुलाला त्याने जवळ बोलावलं. तो पाणी भरायला आत यायचा. त्यांनी जवळ पडलेला एक माठ होता, थोडासा फुटलाच होता. त्या माठावरती त्यांनी काही मजकूर विवेकानंदांनी लिहिला आणि त्याला सांगितलं की गावामध्ये जे महाराज राहतात, 2-4 मैलावर त्यांचा राजवाडा असेल, तू तिथंपर्यंत जा आणि तुमच्या गुरुनी तुम्हाला भेट म्हणून हा माठ दिला आहे असं तू म्हण, सांग तिथल्या लोकांना आणि तू हे घेऊन जा. त्यालाही बरं वाटलं, राजेसाहेबांची भेट होईल, गुरुची भेट देता येईल, बाकी आपली ही अडचण वगैरे काही बोलले नाहीत. पण त्या माठावर त्यांनी व्यवस्थित लिहिलं. म्हणजे माठावर सुद्धा लिहिता येतं, पण आपल्याकडचे बरेच माठ असे आहेत की काहीच करता येत नाही त्यांच्या बाबतीत. म्हणून कदाचित माठ या शब्दाला पुन्हा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला आहे. तेव्हा तो मुलगा तिथे गेला तर द्वारपालाने अडवलं, मग वरच्या अधिकाऱ्याकडे, मग त्याच्या वरच्या अधिकाऱ्याकडे. ते आपलं खापराचं फुटकं भांडं घेऊन तो फिरत होता. एकाने वाचलं आणि त्याच्या मनात प्रकाश पडला आणि तो लगोलग राजेसाहेबांकडे गेला आणि त्यांनी ते वाचल्यानंतर ताबडतोब काही आपले 2-3 लष्करी अधिकारी त्यांना बोलावलं आणि सांगितलं, एक थोडासा फौजफाटा घ्या आणि त्या धर्मशाळेत जा आणि त्या संन्यस्ताला मुक्त करा. त्याप्रमाणे ती मंडळी तिथे जाऊन विवेकानंदांना त्याने बंधमुक्त केलं. आता हे केलं नसतं तरी त्यांचा शेवट तिथे झाला असता. म्हणजे विवेकानंदांचं जीवन कोणत्याही क्षणी संपावं अशा अनेक अवस्थातून ते केले आहेत. नाहीतर एखादा म्हणाला असता, रायसाहेब तुम्ही माझी सुटका केली, फारच चांगलं केलं, आता इथं जर अपॉइंटमेंट दिली आणि परमनंट करून टाकलं तर प्रश्न नाही. अहो आम्ही तरी संन्याशी काय सुखानं होतो का? घरात काय खायला प्यायला मिळत नाही, बाहेर बरं चालतं म्हणून तर आम्ही हे करतो. आता तुम्हीच जर काही एखादी नेमणूक देत असाल तर उत्तमच, मी इथंच राहतो असं नाही. मग स्वामीजी दरबारामध्ये गेले, त्यांची योग्यता महाराजांच्या ध्यानी आली, ते स्वतः त्यांचे अनुग्रहित झाले.
म्हणजे शेवटी लिंबडीचे ठाकूर साहेब हे विवेकानंदांचे भक्त झाले. असे अनुभव घेत खरं ते देशयात्रा करत होते. पुन्हा ते मठात जात होते. पण पुढे 1890 सालपासून 97 साली अमेरिकेतून परत येईपर्यंत 7 वर्ष मात्र ते मठात गेले नाही. तर मग गेले कुठे? तर देशभर फिरत होते. त्यांना देशयात्रा करायची होती. हा भारत देश की ज्याची सेवा करण्यासाठी आपला जन्म झाला असं आपलं गुरु सांगत होते, मानत होते. तो माझा देश माझ्या डोळ्यांनी पाहायला पाहिजे म्हणून ते देशभर फिरले. आम्ही काय होतं, पाठ्यपुस्तकावरती पहिल्या पानावर प्रतिज्ञा छापतो, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, मला माझ्या देशाच्या परंपरांचा अभिमान आहे. अरे पण म्हणजे काय आहे माहीत नाही, पण जे आहे ते असे आहे. कळलं का? तर मुळात पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचाच तो आदेश असतो, तो काही कुठल्या पक्षाचा नसतो. त्याप्रमाणे आता सगळे भारतीय याचे बांधव झाले कधी? म्हणजे सख्या भावाचं नाव ह्याला माहिती नाही आणि अशा स्थितीत सारे भारतीय माझे बांधव आहेत हे असं लुटीपुटीचं वरचं काहीतरी बोलणं लिहिणं माणसांच्या हातून घडतं. पण विवेकानंद हे खरोखरच शेवटी वृत्तीचे भारतीय होते, भारत भक्त होते, भारताशी एकनिष्ठ होते. ते एके दिवशी रात्री चांदणं पडलेलं दिवस कोजागिरीचा असे रस्त्यानं चालले होते. तर काही अशीच मंडळी आपली बसली होती एके ठिकाणी. त्यांना हा समोरून जाणारी बैराग्याची आकृती दिसल्यानंतर त्यांना असं वाटलं की वा चांदणी रात्र साजरी करण्यासाठी दूध हे जरी कितीही चवदार असलं तरी पुरेसं नाही, मनोरंजनाचं एखादं साधन मिळालं तर उत्तम. आणि त्यातून हा बैरागी दिसतोच आहे तर बोलावं त्याला आत, म्हणून बोलावून घेतलं. विरक्ताला काय, साराच समाज आपला, म्हणून स्वामीजी गेले आणि बसले. मग आता दुग्धपान वगैरे झाल्यानंतर माणसंच आपली चौकशी केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कधी संन्याशी झाला? म्हणजे घरी जमत नव्हतं म्हणून संन्याशी झालात का बाहेर संन्याशी, घरी प्रापंचिक? म्हणजे तुमचं नेमकं काय जीवन तरी काय, म्हणजे पद्धती कोणती वगैरे, ही अनावश्यक चौकशी करून झाल्यावर विवेकानंदांचं बोलणं आणि भाषा प्रभुत्व हे ध्यानी आल्यावर गंभीर स्वरूपाचे काही प्रश्न विचारण्यात आले. आणि मग ती सगळी उत्तरं ऐकल्यानंतर ते लोक खडबडून जागे झाले. जसं रोटरी लायन्सचे सभासद असतात तसं त्यातली काही मंडळी डॉक्टर्स, काही व्यापारी, काही इंजिनियर्स असेही होते, काही वकील होते. त्यात त्यांनी विचारलं, तुम्ही एवढे बुद्धिमान आहात आणि खरोखरच इतके तेजस्वी आहात, तुम्ही डॉक्टर का होत नाही? इंजिनियर म्हणाले, तुम्ही इंजिनियर का होत नाही? वकील म्हणाले, तुम्ही कायदे पंडित चांगले व्हाल कारण तुमचं बोलणं फार चांगलं आहे. त्यावर स्वामीजी म्हणाले, अहो यातलं मी सगळंच आहे. मुळात समाजाचं ढासळलेला संसार उभा करण्यासाठी मी कटिबद्ध झालो आहे, मी बांधणीच करतो आहे, मी इंजिनियरच आहे. समाजाला झालेल्या जखमा बांधण्याचं काम मी करतो आहे, मी डॉक्टरसुद्धा आहे. लोकांना शिकवण्याचं काम करतो आहे, मी शिक्षकसुद्धा आहे. आणि ज्यांना कोणी वाली नाही त्यांना न्याय मिळावा म्हणून नियतीच्या न्यायालयात मी उभा आहे, मी वकीलसुद्धा आहे, मी सर्व काही आहे. फक्त माझ्या जीवनात एक तारीख नाही, कारण शेवटी काही मिळवण्यासाठी मी हे करीत नाही. देणं हाच माझा स्वभाव आहे, घेणं हे माझं व्रतन आहे, असं त्यांनी सांगितलं. आता मंडळीच आपल्या देशातली वा म्हणाले, अशी माणसं फारच थोडी. ठीक आहे, आपण गेलात तरी चालेल, कारण आता थोडी म्हटल्यानंतर आपल्यासारखी ती नाहीत आणि त्यांच्यासारखं होणं आपल्याला परवडणार नाही हे कळल्यानंतर त्यांना जाऊ द्यावं हे बरं. इतकी किमान समज आपल्या देशात अनादिकालापासून नांदत आलेली आहे. स्वामीजी पुन्हा भ्रमंती चालूच आहे. ते आग्र्याला गेले तर त्यांनी तो ताजमहाल बारकाईनं पाहिला. विवेकानंद हे रसिक, समीक्षक, अभ्यासक होते. ताजमहाल पाहिल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया काय व्यक्त करावी की या ताजमहालचं खऱ्या अर्थानं परिपूर्ण अवलोकन करण्यासाठी कमीत कमी 6 महिने याचा अभ्यास करावा लागेल. ताजमहाल हा तसा सहजी समजणार नाही. हे त्यांनी म्हणावं हे नवल नाही का? एखादा म्हणाला असता, मुसलमानांनी बांधला का? कुणी बांधला? कसली इमारत आहे? वीज नुसती आपली संगमरवरी, अशा कुठं इमारती असतात काय वगैरे, आमच्या कसं हेमाडपंथी बांधकाम ते छान, असं न म्हणता यातही सौंदर्य आहे. भावनिक सौंदर्य तर आहेच आहे, पण वास्तुशिल्पाचाही भाग यात खूप आहे वगैरे, हा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला. म्हणजे एक अभ्यासकाची भूमिका अशी असते, कोणी बांधली इमारत हा भाग वेगळा, पण हे वास्तूचं सौंदर्य निदान त्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं रसग्रहण देखील जमलं पाहिजे, ते स्वामीजींनी करून दाखवलं. ही अशी भ्रमंती चाललेली हा अभ्यास होता. यामध्ये इतिहासाचा, समाजशास्त्राचा अभ्यास होता. हा नुसता समाधी योग नव्हता, हा अगदी सहज समाधी योग होता, पण समाज समाधी योग होता असं म्हणावं लागेल.
आणि ही भ्रमंती करत असताना काही काळ बडोद्याला गेले, सोमनाथाला गेले, कुठेही जायचे, थांबायचे. म्हणजे ही वृत्ती जी असते एक कलंदर वृत्तीच म्हणावी लागेल. आपण कसं मुक्कामाची सोय असल्याशिवाय सहसा कुठे जात नाही. अगोदर पत्र लिहून रिझर्वेशन करून मला सकाळी काय लागतं, दुपारी काय लागतं आणि रात्री बरंच काही लागतं हे अगोदर आपण कळवतो. परंतु स्वामीजींना काय मिळेल ते खायचं आणि दिसेल त्या दिशेनं जायचं, हाच त्यांचा स्वभाव होता. तर हे भ्रमण करीत करीत ते मुंबईला आले आणि मुंबईमध्ये बॅरिस्टर रामदास छबिलदास यांच्या घरी राहिले. त्यांची पद्धत अशी होती की त्यांच्याकडे पाहून माणसं आकर्षित व्हायची, त्यांच्याजवळ जायची, विचारपूस करायची. आणि मग काही अगत्यशील लोक म्हणायचे, केवढा मोठा माणूस, तुम्ही असं करा, पुढच्या गावी माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, त्यांच्याकडे राहा, मी पत्र देतो, ते घ्या, तुम्ही त्यांच्या घरी राहा, मग पुढे जा. मग आपल्या देशात आजही ते अगत्य आहे आणि मराठवाड्यात आणि विदर्भात ते विपुल प्रमाणात अजूनही टिकून आहे. तर ते अगत्य स्वामीजींच्या वाट्याला आलं. मग असे ते गावोगावी जात होते. बडोद्याला गेले तेव्हा तिथल्या दिवाणांनी त्यांना सांगितलं की मुंबईमध्ये तुम्ही जा आणि मुंबईमध्ये बरेच विद्वान लोक तुम्हाला भेटतील वगैरे वगैरे. तेव्हा मुंबईमध्ये काही काळ राहून ते पुढच्या देशयात्रेला निघाले. त्यावेळी आगगाडीच्या डब्यामध्ये ते चढले, त्यांना कोणीतरी तिकीट काढून दिले, काही व्यापारी मंडळी होती, त्याने त्या डब्यात त्यांना बसवलं आणि बरोबर त्याच आगगाडीच्या सेकंड क्लासच्या डब्यामध्ये लोकमान्य टिळकही बसले होते. तेव्हा फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये युरोपियन लोकांखेरीज कोणालाही बसता येत नव्हतं. हा विवेकानंदांना फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवेश नव्हता, गांधींना नव्हता, फक्त इंग्रज लोकांसाठी फर्स्ट क्लास, बऱ्या भारतीयांसाठी सेकंड क्लास, उरलेल्या सगळ्यांसाठी हा शेवटचा थर्ड क्लास होता. 1892 सालची आता ही गोष्ट आहे. लोकमान्य टिळक आणि विवेकानंद आगगाडीच्या एका डब्यात यावेत, योगायोगानं यावेत, हे नवल नाही का? म्हणजे भारताचे दोन भाग्यविधाते आगगाडीच्या एका डब्यामध्ये काही तासांसाठी एकमेकाच्या जवळ येतात, हा चमत्कार इतिहासच घडवू शकतो. अर्थात काय तशी त्यांची ओळख वगैरे काही कसली नव्हती. लोकमान्यांच्या बरोबर काही सांगाती, काही मित्र, काही स्नेहांकित, काही चाहते होते. त्यांनी विवेकानंदांकडे पाहून इंग्लिशमध्ये कुजबूज करायला सुरुवात केली. त्या काळी इंग्लिश बरं होतं लोकांचं, कारण सगळंच शिक्षण इंग्लिशमधून होत होतं. हे माझ्याही काळात मॅट्रिकची परीक्षा आम्ही जी दिली, इतिहास, भूगोल, हे सगळं इंग्लिशमध्ये लिहावं लागलं. त्या निमित्तानं तरी थोडाफार अभ्यास होत असे, म्हणजे विषयाचाही आणि इंग्लिशचाही. आता काय थोडक्यात लिहा असंच असतं, त्यामुळे कुठल्याही भाषेत ती उत्तरं देता येतात. तानाजीने सिंहगड घेतला, कसा? थोडक्यात लिहा, जिंकून, सगळे मार्क्स. तेव्हा काही अधिक ज्ञानाची गरजच लागत नाही आणि विवरणात्मक शक्ती असलीच पाहिजे असंही नाही. तर लोकमान्य टिळकांचे मित्र बोलत होते, लोकमान्यही शांतपणे ऐकत होते आणि साधारणपणे विरक्ती, वैराग्य, संन्याशी याविषयी काही प्रतिकूल उद्गार ते काढत होते. तेव्हा लोकमान्य त्यांना सहज म्हणाले की काही पोटभरू लोक असतात, संन्याशी होतात, पण सगळेच तसे नसतात. म्हणजे संस्कृतीचा प्रासाद उभं करण्याचं काम काही विरक्तांनी, काही संन्यस्तांनी केलं आहे, हे आपणाला विसरता येणार नाही. म्हणजे सगळेच संन्याशी हे तसे असतात असं नाही, खरे संन्यस्त हे तपस्वी असतात. हे ऐकल्यानंतर जरा विवेकानंदांना बरं वाटलं आणि मग ते त्या चर्चेमध्ये सहभागी झाले. ते गप्प होते, पण त्यांना उत्तम इंग्लिश समजतं हे कळल्यानंतर बाकीची मंडळी गप्प बसली, कारण आपल्यापेक्षा हा चांगलं बोलतोय. आणि मग फक्त टिळक आणि विवेकानंद हे चर्चा करीत अगदी शेवटच्या स्थानकावरती येऊन पोहोचले. त्यावेळी शिवाजीनगर हा शेवटचा स्टॉप, शेवटचं स्थानक, स्टेशन होतं. नवं पुण्याचं स्टेशन ते तेव्हा बांधलेलं नव्हतं, तेव्हा भांबुर्डा स्टेशन हे शेवटचं. तिथं विवेकानंद खाली उतरले. त्या टिळकाने सहज विचारलं की आता तुम्ही कुठे जाणार? तर म्हणाले 3-4 परिचय पत्र आणली आहेत, जर कुठे राहायला जागा मिळाली तर तिथे, नाहीतर एखाद्या मंदिरात, नाहीतर धर्मशाळेत, नाहीतर शेवटी या स्टेशनच्या आसपास कुठेही झाडाखाली. आम्ही संन्यस्त कुठेही राहतो, उतरतो. त्या टिळक त्यांना म्हणाले, अहो तुम्ही पुण्यात आलात, तुम्ही आमचे पाहुणे आहात, आम्ही तुम्हाला असं इतरत्र उतरू देणार नाही, तुम्ही माझ्याबरोबरच चला. आणि लोकमान्याने तो विंचूरकरांचा जो वाडा केसरीवाड्याच्या जवळच आहे तिथे त्यांना नेलं आणि तिथे त्यांना ठेवून घेतलं. विवेकानंद 8-15 दिवस तरी पुण्यामध्ये असावे. किती काळ नेमके होते हे अचूकतेनं सांगता येत नाही, पण काही काळ नक्की होते. लोकमान्यांना त्यांचा उद्योग होता. विवेकानंद हे फिरायचे, ही ठीक आहे, या बाजूला हे मंदिर आहे, त्या बाजूला एक नदी वाहते आहे, तर पुण्याचं जीवनही हे पाहावं असं त्यांना वाटायचं, ते पाहत होते. पण जेवायच्या वेळी मात्र विशेषतः रात्री ते दोघे एकमेकांना भेटत होते आणि खूप चर्चा करायचे. लोकमान्य विद्वान होते आणि विवेकानंद व्यासंगी होते.
चर्चा मोठी खुलत होती, कुठलाही विषय निघत होता, त्यामध्ये गीतेविषयी बोलणं निघालं की समरांगणामध्ये शेवटी गीता सांगितली गेली. आणि त्या दोघांची एका बाबतीत एका वाक्यता होती ती अशी की सगळं सैन्य असं उभं ठेवून सभेत भाषण करावं तसं भगवंतांनी भाषण केलं नसावं. श्रीकृष्ण नावाचा एक विचारवंत हा कोणीतरी झाला आणि त्याच्या प्रतिभेतून स्फुरणाऱ्या विचारांचं संकलन व्यासांसारख्या लोकोत्तर पुरुषांनी केलं आणि एक संदर्भाचं कोंदण हे त्याला दिलं गेलं. प्रत्यक्षात ते युद्ध स्वतंत्रपणे सुद्धा झालं असेल. गीतेमधला विचार महत्त्वाचा आहे, बाकीचा सगळा भाग गौण लेखून गीतेचं पुन्हा नव्यानं विवरण केलं पाहिजे. आणि या देशाच्या उभारणीसाठी बांधणीसाठी गीता ही लोकांना समजावून दिली पाहिजे. तर त्यावरती विवेकानंद लोकमान्यांना म्हणाले, हे काम तुम्ही उत्तम रीतीनं कराल. लोकमान्य त्यांना म्हणाले की अहो माझ्यापेक्षा तुम्ही हे अधिक समर्थपणे कराल. त्यावर स्वामीजी म्हणाले, अहो मी देशयात्रेसाठी निघालो आहे, मी संन्यस्त आहे, माझ्या पायाला चाक बांधलं आहे, माझ्या हातात लेखणी नाही, मला नेमकं आश्रयस्थान नाही, माझ्या हातून लेखन होणार नाही. त्यावर मग लोकमान्य म्हणाले, मीही आता स्वराज्य कार्याला वाहून घेतलं आहे, लेखना इतपत उसंत मला मिळत नाही, पण माझ्या मनात कुठेतरी हा विचार राहील. पुढे लोकमान्य मंडालेला गेले, तेव्हा शेवटी त्यांचं त्या काळी झालेलं जे काही चिंतन अधिक त्यांनी स्वतः केलेलं विचारमंथन या सर्वांचं खरं ग्रथन हे त्यांनी गीता रहस्याच्या रूपामध्ये केलं. मग त्या दोन मोठ्या माणसांची भेट, त्यांनी केलेला काही एक समविचार आणि त्यानंतर त्याला प्राप्त होणारं ग्रंथरूप, अर्थात त्या सगळ्या संवादाला ग्रंथरूप दिलं असं नव्हे, पण लोकमान्यांच्या चित्ताला असलेली चिंतनाची तार विवेकानंदांनी छेडण्याचं काम नक्कीच केलं होतं. आणि काही एक विचारांचं संगीत तेव्हा निर्माणही झालं होतं. त्या इथे तो विचार हा झाला आहे. पुढं लोकमान्यांना एके दिवशी ते म्हणाले की मला आता उद्या गेलं पाहिजे, इथे थांबून तरी शेवटी काय होणार, माझं काम अजून राहिलं आहे, मी त्याचा शोध घेतो. तर लोकमान्य म्हणाले, थांबा, अजून एक संस्था मला तुम्हाला दाखवायची आहे. उद्या सायंकाळी तिथे डेक्कन सभा नावाची एक संस्था आहे, हिराबागेवरती तिची एक बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आपण या, बसा, गावातले सगळे विचारवंत तिथे येतात. म्हणून लोकमान्य टिळकांनी टाउन हॉल हिराबाग हा जो आहे भाग, तिथे एका हॉलमध्ये भरणाऱ्या सभेमध्ये विवेकानंदांना नेलं. तर आता हे सगळे ऑफिसर्स होते, विद्वान होते, सुविद्य होते. त्यांनी लोकमान्यांच्या बरोबरचा पाहुणा पाहिला. तर पहिल्यांदा चर्चा होते जशी रोटरीमध्ये लायन्समध्ये एखाद्या विषयावर, तशी एक दोन भाषणं झाली आणि त्यानंतर आलेल्या पाहुण्यांनी आपल्या विचारांचं प्रतिपादन करावं अशी विनंती, असं आवाहन विवेकानंदांना करण्यात आलं. त्या विवेकानंद उत्तम इंग्लिशमधून इतकं चांगलं बोलले की प्रभावित झालेले सगळे ऑफिसर्स म्हणाले की तुम्ही इथेच राहा आणि इथून पुढं इथे तुम्ही बोलत राहा, आम्ही फक्त तुमचं ऐकत राहतो. त्यावर स्वामी म्हणाले, मला बोलण्याचा सुद्धा इतका मोह मी पडू देणार नाही. मी बोलण्यापायी मी जर असा कुठे ऋतून राहिलो तर माझ्या हातून कामच होणार नाही. तेव्हा माझं जीवन हे प्रवाही आहे, वाहता प्रवाह वाहतं पाणी शुद्ध राहतं. आणि म्हणून कोणीतरी म्हटलं आहे की क्लिअर इज द स्ट्रीम दॅट फ्लोज, ग्रेटर इज द मंक दॅट गोज. म्हणून जोपर्यंत आपण राष्ट्राच्या ऋणातून मुक्त होत नाही तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती होऊन सुद्धा जीवन कृतार्थ होण्याची शक्यता नाही. रामदासांप्रमाणेच विवेकानंद हे सुद्धा देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा या निर्धारानं खरं घराबाहेर पडले होते. शेवटी रामदासांनाही असा एक साक्षात्कार झाला की ह्या देशाची जी विपन्नावस्था आहे ती दूर करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. जे काहीच पाहता धड नाही, विचार सुचेना काही, अखंड चिंतेच्या प्रवाही पडले जन, ही व्यथा त्यांनीही व्यक्त केली. आणि मग पुढे त्यांची उपासना समाजसेवेमध्ये परिणत झाली. महात्मा गांधींना सुद्धा परमेश्वरच हवा होता, पण परमेश्वर प्राप्तीसाठी समाजसेवेसारखा मार्ग नाही असं त्यांना वाटलं आणि म्हणून ते समाजकारणामध्ये उतरले. त्याला राजकारणाचं रूप आलं. तेव्हा राजकारण हे परम पवित्र होतं. हरिकथा निरूपणाबरोबर राजकारणाचा निर्देश करावा इतकं निर्मळ राजकारण या भूमीनं पाहिलं आहे. राजकारण हे राज्यकारण असतं, ते अपरिहार्य असतं, ते फक्त पवित्र राखणं हे खरं लोकांचं कर्तव्य असतं. तेव्हा विवेकानंद हे समाजकारणी झाले होते
आणि राष्ट्रचिंतन करीत होते की या भूमीच्या उत्थानासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. दरवेळी देवाला तरी साकडं कशासाठी घालायचं? जे माणसाच्या हाती आहे ते माणसानं करावं. जिथे हात टेकण्याची वेळ येईल तिथे हात जोडावेत. एरवी हात हे कर्मरत राहावेत, कार्यरत असावेत. पण करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. मग एवढं खंडतुल्य राष्ट्र, पण त्याला ही विपन्नावस्था प्राप्त तरी का झाली? मग आमच्याच काही स्वभाव दोषामुळं, आमच्या आळसामुळं हे घडलं आहे. ते आता आपण काही यावर उपाय शोधला पाहिजे अशा विचारामध्ये ते मग्न होते. आणि 3 दिवसाच्या चिंतनानंतर त्यांनी आपल्या मनाशी काही निष्कर्ष काढला. त्यांना त्या अवस्थेमध्ये काही नाविक पाहत होते आणि त्यांना त्यांची थोडी करुणा येत होती की हा माणूस उपाशी तापाशी दिवसरात्र एकटा तिथे बसू नये. त्या कोणीतरी एक असाच होडीवाला आपली लहानशी होडी घेऊन त्यांच्यापर्यंत गेला. जाताना त्यानं भाकरी बांधून घेतली होती. ती स्वामीजींच्या पायाजवळ ठेवून म्हणाला की स्वामी, आपण इथेच बसून आहात. आम्हाला खरं कळेना की आपण इथे कोणावर रुसून तरी बसून नाही ना, आणि आपण उपाशी आहात. त्या गरीबाघरची भाकरी आपणाला चालेल का? आपण ही घ्या. तेव्हा स्वामी म्हणाले, मी माझ्या विचारात असतो. तू जर माझ्यासाठी काही आणलंस तर थोडं अंतरावरती निमूटपणे ठेवून तू जा. मला खाण्याचा आग्रह करू नकोस. मी माझ्या सवडीनं खात राहीन. अर्थात योग असा की स्वामींसाठी आणलेला आहार हा स्वामींपर्यंत जात होता आणि स्वामींनी तो घेईपर्यंत तो तसाच राहत होता. आणि त्यानंतर मात्र त्यांचं जेवण झालं की पक्षीतीर्थामधले पक्षी जसे यावेत तसे काही पक्षी येऊन तो आहारभक्षण करून निघून जात असत. अर्थात आपण हे प्रयोग करू नयेत. जे काही न्यायचं ते स्वतःच बांधून न्यावं आणि कोणी दिलं तर लगोलग खावं, हे जास्त चांगलं. म्हणून थोर पुरुषांचं फक्त स्तवन करावं, दरवेळी अनुकरण करणं हे शक्य होईलच असं नाही. त्या विवेकानंदांनी इथे काही निर्धार केला असं म्हणतात. मग त्यांना इथून पुढे त्यांचे चरित्रकार त्यांचं वर्णन करताना हिअर ही वॉज कन्व्हर्टेड इंटू ए पॅट्रियट मंक, म्हणजे शेवटी ते देशभक्त आणि साधू किंवा संन्यस्त अशा संयुक्त रूपामध्ये या कन्याकुमारीच्या खडकावरती प्रकट झाले. मग आरंभी कदाचित त्यांच्या अंगी विरक्ती असेल, साधुत्व असेल, साक्षात्कार संपन्नता असेल, परंतु त्यांची समाजशीलता परिणत दशेला पोहोचली की त्या कन्याकुमारीच्या खडकावरती. म्हणून त्या खडकाला या देशाच्या इतिहासामध्ये एक अनन्यसाधारण असं स्थान आहे, महत्त्व आहे. मग त्याने असा विचार केला की शेवटी कुठलंही काम करायचं झालं तर माणसं उभी करावी लागतात, माणसं संघटित करावी लागतात. यंत्रांकडून विशेष काहीही होत नाही, ते आपण माणसं उभी केली पाहिजे. तेव्हा संघबद्ध होणारे आणि सत्कार्यासाठी कटिबद्ध होणारे काही युवक ही आपली गरज आहे, हे त्यांनी जाणलं. परंतु या युवकांच्या हाती सुद्धा काही साधन असल्याशिवाय ते काय करू शकणार? आणि ही साधन संपदा भारतामध्ये आपणाला लाभणार नाही, भेटणार नाही. ते आपण प्रसंगी काही संपन्न राष्ट्राशी संपर्क साधावा, त्यांना आवाहन करावं आणि सांगावं की भारतासारखी एक पुरातन भूमी ज्ञानविज्ञान संपन्न असून सुद्धा रसातळाला जाण्याच्या बेतात आहे. भारत बुडाला तर कदाचित मानवकुल कलंकित होईल, तेव्हा आपण आम्हाला थोडं सहाय्य द्या. तेव्हा असं आवाहन करावं असाही विचार त्यांच्या मनात आला. कारण अमेरिकेसारखी राष्ट्र प्रगत झाली होती, अगदी मोठ्या वेगानं पुढे चालली होती. तेव्हा भारत हा इतका मागे रेंगाळतो आहे, याचं कारण भारताची पुरेशी तांत्रिक प्रगती झाली नाही, वैज्ञानिक उन्नतीही झाली नाही आणि तो थोडा मागासलेला राहिला. तेव्हा भारताच्या उन्नतीचा विचार घेऊन परत ते पुन्हा किनाऱ्यावरती आले. आल्यानंतर मग ते रामेश्वरला परत गेले, काही काळ पॉंडिचेरीत राहिले आणि मद्रासमध्ये जाऊन ते एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळती उभे राहिले. तेव्हा मद्रासमधल्या काही मंडळींचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि विवेकानंदांच्या भोवती युवकांचा जो एक संघ किंवा जथा हा प्रथम उभा राहिला तो मद्रासमध्ये. मद्रासमधल्या लोकांनी कलकत्त्यामधल्या या वंगपुत्राला ओळखलं आणि स्वामीजींची योग्यता त्यांच्या सहज लक्षात आली. उत्तम इंग्लिश बोलणारा, ज्ञानविज्ञानाच्या कोणत्याही शाखेचं लीलया विवेचन करणारा हा एक प्रज्ञावंत आहे, हे या मद्रासी लोकांच्या लक्षात आलं. आपण मद्रासी लोकांना एखाद्या स्टेशन मास्टरकडे बोट दाखवून हसतो, त्यांची थट्टा करतो, पण त्यांना सुद्धा समज असते हे त्यांनी पूर्वीच सिद्ध केलं आहे. मग डॉक्टर राधाकृष्णन असोत, श्रीनिवास शास्त्री असोत, ही सगळी माणसं तिकडची होती.
भारतामधल्या प्रत्येक प्रांतामध्ये योग्यतेचा पुरुष झाला आहे, हेच तर या देशाचं महिमान आहे. पण आम्ही आमच्या प्रांतनिष्ठेला एक अतिशय एक वेगळं रूप देतो आणि तिच्यामुळं उभ्या देशाकडं दुर्लक्ष करतो. म्हणून शेवटी प्रांतनिष्ठा ही प्रांतीयतेमध्ये अवनत होता कामा नये, हा विचार माणसाने मनात बाळगला पाहिजे. तेव्हा स्वामीजी मद्रासमध्ये खऱ्या अर्थानं लोकांच्या पुढे आले आणि मग तिथेही हा विचार मांडला गेला की शिकागो या गावी एक धर्म परिषद भरणार आहे आणि हिंदूंचा धर्म आणि तत्वज्ञान विशद करून सांगणारा कोणीतरी अधिकारी पुरुष भारताचा आणि भारतामधल्या तमाम हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून तिथे जाणं गरजेचं आहे. माणसं बोलत होती. स्वामीजींनी 1-2 वेळा हा मनोदय बोलून दाखवला होता. सगळ्यांनी शेवटी स्वामींनाच आग्रह केला की तुम्हीच गेलं पाहिजे. त्यांनी जाणं का आवश्यक होतं, तर अमेरिकेमध्ये जाऊन हिंदू धर्मावर भाषणं करायची झाली तरी ती इंग्लिशमधून करता येणं आवश्यक होतं. इंग्लिश भाषेवरती तेवढं प्रभुत्व असणारी माणसं जवळपास कोणी दिसत नव्हती आणि ज्या कोणाचं भाषेवर प्रभुत्व होतं त्यांचं धर्मज्ञान बेताचं होतं. म्हणून एकाच वेळी प्राचीन शास्त्र ग्रंथ अभ्यासणारा आणि इंग्लिश भाषेतून त्यांचं विवेचन करू शकणारा असा एक समर्थ पुरुष म्हणून विवेकानंदांकडं लोक पाहू लागले. तेव्हा ते 30 वर्षांचे होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी युवकांनी आग्रह धरला की आपणच परदेशी जा. इतक्यातूनही दक्षिणेकडे काही कर्मठ पंडित होते. त्यांनी स्वामींना भेटून सांगितलं की समुद्र पर्यटन हे हिंदू धर्मामध्ये निषिद्ध मानलेलं आहे. तेव्हा आपण परदेशी जाऊ नका, नावेमध्ये बसू नका, जहाजाला स्पर्श करू नका, तिकडे जाऊ नका. ती धर्म परिषद कसली, समुद्राच्या पलीकडे भरते, ती अधर्म परिषद आहे. म्हणजे शेवटी धर्मरक्षणाचा ठेका आपण घेतला आहे. या भ्रमात राहणाऱ्या कितीतरी लोकांनी पुन्हा विवेकानंदांच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. का तर परदेशी गेल्यानंतर धर्म बुडेल, कारण शेवटी समुद्र पर्यटन करायचं नाही. पण शेवटी तुमच्या साऱ्या देवता आणि सारे देव त्या समुद्रामध्ये निद्रित आहेत असं तुम्हीच सांगता आणि पुन्हा समुद्राच्या पलीकडे जाऊ नका असंही तुम्हीच सांगता. परस्पर विसंगत असे विचार समाजाच्या मस्तकावरती लादण्याचं काम तुम्ही करता, हे धर्मात कुठेही सांगितलं नाही. कारण शेवटी सृष्टीमध्ये राहणारा माणूस हा कुठल्याही बाजूला, कुठल्याही दिशेला आणि कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. तेव्हा विवेकानंदांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जाण्याची तयारी ही केली आणि शेवटी बऱ्याच लोकांनी त्यांना सहाय्य केलं, काही संस्थानिकांनी केलं आणि काही युवकांनी हातामध्ये अक्षरशः कटोरा घेऊन अगदी भिक्षा मागावी तसं की आपल्या धर्माचा एक सुपुत्र आणि प्रतिनिधी आपल्या धर्माचं निशाण खांद्यावरती टाकून एका जागतिक परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी जातो आहे. त्याचा येण्या जाण्याचा खर्च तरी आपण देणं आवश्यक आहे. राहण्याची व्यवस्था तिथले लोक करतील किंवा कदाचित तो तिथल्या आपदा सहन करेल, पण जाण्याची व्यवस्था तरी झाली पाहिजे. त्या लोकांनी मदतीचा हात हा पुढे केला. विशेष म्हणजे हैदराबादचे निजाम हे तुलनेनं तसे इकडच्या मंडळींना जवळचे. बरं, तसे वृत्तीनं सुद्धा ते सहिष्णू होते, उदारमनस्क होते आणि अनेक धर्मावरती प्रेम करणारे जाणकारही होते. त्यांनी विवेकानंदांना आपल्याकडे बोलावून घेतलं आणि सिकंदराबादच्या मेहबूब कॉलेजमध्ये माय मिशन टू द बेस्ट या विषयावरती विवेकानंदांचे एक व्याख्यान घडवून आणलं आणि नंतर ते म्हणाले की जर तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून परदेशी जर जाणार असाल तर आपला सगळा खर्च आमचा दरबार करेल. अपेक्षा एवढीच आहे की आपण आमचे प्रतिनिधी म्हणून इथून जावं. नाही, हिंदू धर्माचं प्रतिपादन आपण करा, पण जाताना तुम्ही इकडून गेलात असं तरी जगाच्या लक्षात येऊ दे. तेव्हा विवेकानंद म्हणाले, मी उभ्या भारताचा, खंडतुल्य राष्ट्राचा, 18 पगड प्रजेचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. कुठल्या तरी एका लहानशा भूप्रदेशाचा, संस्थानाचा प्रतिनिधी म्हणून मी जाणार नाही. आपण जे काही दातृत्व दाखवण्याच्या विचारात असाल ते नाही दाखवलं तरी चालेल आणि मला तसं कोणाच्या श्रीमंतीचं आकर्षण नाही, कारण जगामधली ही श्रीमंत माणसं म्हणजे द्रव्याचे दरिद्री रखवालदार असतात असं मी मानतो. त्या गरिबांच्या झोपडीतून येणारा तांबडा पैसा सुद्धा मला प्रिय आहे, परंतु श्रीमंतांच्या तिजोरीकडं माझं लक्ष कधी गेलंच नाही. मी संन्यस्त आहे. आता हे उत्तर त्यांनी द्यावं. आपण असतो तर आपल्याला कोणी विचारलं नसतं ही आपली अडचण, किंवा किती पैसे लागतील वगैरे काय आम्ही खर्च करू, आणि विचारलं तर 2 दिवस नंतर आम्ही 2 दिवसांनी यादी सादर करू.
परंतु निर्मोह वृत्तीने जगणारा हा माणूस होता. शेवटी विवेकानंद अमेरिकेला जहाजानं जाणार हे निश्चित झालं निरोप देण्यासाठी मुंबईपर्यंत, की जिथे गेटवेजवळ विवेकानंदांचा पुतळा उभा आहे त्याच्या जवळपासच कुठेतरी ते जहाजही उभं होतं आणि विवेकानंद त्या जहाजानं प्रवास करीत असे अमेरिकेला गेले. आता आमच्यासारखी सामान्य माणसं सुद्धा विमानानं जातात, म्हणजे दुसऱ्या दिवशी अमेरिकेला जाऊन पोहोचतात. अगदी लंडन मार्गे गेला किंवा असा टोकियो मार्गे गेला तरी सुद्धा काय 24 ते 36 तास याच्यापेक्षा अधिक काळ लागत नाही. पण विवेकानंदांना जवळ महिन्यापेक्षा अधिक काळ त्या जहाजामध्ये बसून राहावं लागलं. जहाज कुठेही थांबायचं, मग 2 दिवस सुटी मिळायची, मग त्यामध्ये ते उतरायचे, आजूबाजूचा परिसर आणि प्रदेश पाहायचे, पुन्हा जहाज निघण्याच्या वेळी आत येऊन बसायचे. असा त्यांचा प्रवास चालला होता. ती एक उत्तम सहल होती. म्हणजे या संन्यस्ताला सभोवतालच्या परिसराचं अवलोकन करण्याची एक विलक्षण तृष्णा होती. हे जग जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे उदास वृत्तीनं ते जगत नव्हते, तर अत्यंत रसिकतेनं जीवनाचा आस्वाद घेणारे पण वृत्तीनं समदर्शी असणारे एक तत्वज्ञ आणि विचारवंत होते. तेव्हा असा हा प्रवास चाललेला. मग आता प्रवासाला संक्षेप आपणाला देता येईल की ते निघाले आणि काही दिवसानं पोहोचले, हे समजू शकतं. वाटेत मुक्कामाच्या जागा सांगत गेलो तरी चालण्यासारखं आहे, पण त्याला फारसं महत्त्व नाही. पण प्रत्यक्षात शिकागोला जेव्हा ते जाऊन पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे उतरायचं कुठं याचा आपण विचारच केला नाही. इथं आपले असे कोणी परिचित नाहीत, तिकडून आपणाला निमंत्रण आलं नाही, पण भारतीय स्नेहांकितांच्या आग्रहास्तव आपण शिकागोला आलो. आता थांबायचं कुठं, हे सामान ठेवायचं कुठं, खेतरीच्या महाराजांनी दिलेला कोट आणि अनेकांनी बांधून दिलेल्या नानाविध वस्तू, हे सगळं साहित्य घेऊन थांबायचं कुठं. आता ही परिषद जी आयोजित करण्यात आली होती त्या परिषदेमध्ये प्रतिनिधींची उतरण्याची सोय ही होतीच होती. पण मुळात या परिषदेला 2 महिन्यांनी सुरुवात होणार होती. विवेकानंद अगोदरच जाऊन पोहोचले होते. म्हणजे तारतम्य किंवा व्यवहार ज्याला म्हणतात तो तुम्हाला आणि मला जेवढा कळतो तेवढा या देशामधल्या महापुरुषांना कळत नव्हता. याचं कारण ते संकुचित अर्थानं व्यवहारी होऊ शकले नाही. आपल्यांदा पहिलं लक्ष आपलं हेच आहे. अगदी मुलगीसुद्धा एखाद्या घरात देताना जमीन किती, मिळकत किती, मुलगा वाया गेलेला का असेना, पण घर बरं असावं, कळलं का. म्हणजे ह्या आमच्या कळलं का विचारसरणीची तऱ्हा पाहिल्यानंतर आम्ही कुठलीच गोष्ट नीट जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्या विवेकानंदांच्या जीवनात या अडचणी येणार होत्या. परंतु ज्या सर्वधर्म परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी ते गेले होते ती सर्वधर्म परिषद ही एकमेव परिषद नव्हती, तर परस्परांशी संलग्न असणाऱ्या अनेक विध परिषदा एका वेळी आयोजित करण्यात आल्या होत्या. मग ह्या समारंभाच्या मागे, या महोत्सवाच्या मागे काही कारणं होती. अमेरिका खंडाचा शोध लागून 400 वर्ष झाली होती आणि चतुर्थ शताब्दी महोत्सव देशभर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या रूपानं सादर करण्याचा त्या लोकांनी विचार केला होता. तेव्हा एक विश्व प्रदर्शन भरवावं, एक विज्ञान परिषद आयोजित करावी, अशा कितीतरी कल्पना होत्या. साहित्य, कला, क्रीडा, जीवनाचे सारे आविष्कार हे तिथे प्रकट व्हावेत असाही लोकांचा विचार होता. धर्मपरिषदेचा विचार फार उशिरा त्यांच्या मनात आला. कोणीतरी त्यांना असं सांगितलं की ज्ञानविज्ञानाविषयी तुम्ही बोलाल, राजकारणाविषयी बोलाल, समाजकारणाविषयी बोलाल, पण या सर्वाच्या मागे असणारं माणसाचं मन घडवणारा जो धर्म, त्या धर्माचं रूप तुम्हाला कळलं नाही तर तुमचं हे सारं चिंतन अपुरं राहील. म्हणून जगामध्ये उदयाचली आलेल्या सर्व धर्मांचं चिंतन कधी ना कधीतरी एका व्यासपीठावरून घडलं पाहिजे. म्हणून त्या मोठ्या महोत्सवाचा भाग म्हणून ती सर्वधर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. ती एकमेव परिषद नव्हती, पण पार्लमेंट ऑफ रिलिजन्स हे त्याला ते नाव दिलं होतं. आता मुळात सगळं त्यांनी कित्येक एकरांची जागा घेऊन ती सजवलेली होती, एक गाव वसवलेलं होतं, अनेक उपक्रम होते. त्या विवेकानंद शेवटी त्या शिकागो गावामध्ये गेल्यानंतर विचारपूस करू लागले की निदान कुठेतरी सामान ठेवून थांबता येईल इतपत जागा मिळेल का. तर लोकांनी अर्थात जशी लॉजिंग, बोर्डिंग, हॉटेल्स असतात तशी काही निवासस्थानं त्यांना दाखवली. तिथे गेल्यानंतर ते लोक सांगत असत की आम्ही तुम्हाला राहण्यासाठी थोडीफार जागा देऊ शकू, पण आपल्या भोजनाची व्यवस्था आम्ही करू शकणार नाही, कारण आपल्यासारख्या सावळ्या लोकांना भोजन देण्याची प्रथा आमच्या या हॉटेलमध्ये नाही. आमच्या डायनिंग टेबलवर फक्त आमचे लोक बसू शकतात, बाकी काळ्या लोकांना आत प्रवेश नाही, आणि आपण जरी तुलनेनं उजळ असलात तरी आमच्या लेखी काळेच आहात. त्या निमूटपणे कुठल्या तरी कोपऱ्यात राहणार असाल तर राहण्यापुरती जागा देतो, बाकी
अन्न या पूर्ण ब्रह्माची आराधना तुम्ही तुमच्या पद्धतीनं करावी. शेवटी विवेकानंदांना एका हॉटेलमध्ये जागा मिळाली. अर्थात प्रत्येक हॉटेलच्या बाहेर एक फलक असायचा, डॉग्स अँड इंडियन्स आर फॉरबिडन टू एंटर. आता खरं जर म्हणाल तर कुत्री तर काही हे वाचू शकणार नव्हती, पण कशासाठी हे फलक लावले होते कळायला मार्ग नव्हता. तिकडे इंडियन्स हा शब्द रेड इंडियन्सना उद्देशून वापरतात हे अमेरिकेला गेल्यानंतर मला कळलं. का त्यांचा शेवटी मूळचे रहिवासी ते, त्यांना हाकून देऊन हे बाहेरचे लोक आले, त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या. त्या तिकडचे आदिवासी म्हणजे रेड इंडियन्स, त्यांना म्हणतात इंडियन्स. त्या इंडियन्सना इथे प्रवेश नाही. त्या विवेकानंदांना वाटलं की बहुतेक हे फलक आपल्यासाठीच आहे, म्हणजे आम्हा इंडियन्ससाठी. पण ते आपला विचार इतका करत नाही. ते तिथले इंडियन्स आहेत, त्यांचा विचार ते करतात. पण कोणीतरी उदारतेनं त्यांना राहायला जागा दिली. आता राहायला जागा दिल्यानंतर असा विचार आला की दुपारची किंवा रात्रीची जेवणाची व्यवस्था कुठे करायची. तर मग सहज आपण फिरत फिरत बाहेर पडतो आणि कुठेतरी एखादं दुकान, एखादं हॉटेल काही दिसतं का हे पाहतो. ही आपली पद्धत आहे. त्याप्रमाणे विवेकानंद असे बाहेर पडू लागले, अंदाज घेऊ लागले. तर कुठेही त्यांना काही भेटेना, दिसेना. एके ठिकाणी असा एक वस्तूंचा स्टॉल होता, त्यात काही थोडीफार फळं एकदा मिळाली. पुन्हा आणखी थोड्या अंतरावर गेले आणि एका हॉटेलमध्ये त्यांना थोडंसं खायला मिळालं. असा एक 7-8 दिवसांचा काळ तरी गेला की काहीच खायला मिळत नसे. बरं, त्यांनी केलेल्या वस्तू या मुळात कशाच्या आहेत आणि त्यांचं नाव काय हे त्यांना माहिती नसायचं. कधी कधी बोट दाखवून ते दाखवायचे की हे खाण्याचं असेल आणि ते देण्याची तुमच्याकडे रीत असेल आणि त्याची किंमत मला परवडत असेल तर द्यायला हरकत नाही. इतका मोकळेपणा त्यांच्याकडे चालत नाही. तो मेनू कार्ड पुढे ठेवायचं, तुम्ही बघायचं, किमती जाण्याच्या ऐपत असेल तर मागवायचं, नाहीतर शेवटी वेटर वेटिंग करून चालता होतो. तेव्हा विवेकानंद परवडेल तेवढंच घेत होते. मग आता यानंतर काय, तर आजूबाजूच्या परिस्थितीची पाहणी करीत ज्यांनी परिषदेचं आयोजन केलं त्यांच्याकडे जायचं, तिथल्या कार्यालयात जायचं, आपलं नाव नोंदवायचं. त्याप्रमाणे ते कार्यालयात गेले आणि तिथं त्यांनी विचारणा केली. तर त्या लोकांनी सांगितलं की परिषद ही भरणार आहे सप्टेंबरमध्ये आणि तुम्ही आलात जुलैच्या शेवटी. मध्ये जवळजवळ आता 1 महिना, आणखी 11 दिवस तर जाणारच आहे. आणि त्यात पुन्हा सांगता की 8 दिवस झाले तुम्हाला इथे येऊन, तुम्ही फार लवकर आलात. हा पहिला भाग. मग इथून पुढं कोणीही प्रतिनिधी या अमेरिकेमध्ये आला तर त्याला स्वखर्चानं अमेरिकेत राहावं लागेल. त्यानंतर त्याच्या निवासाची सोय परिषदेच्या काळामध्ये होईल, पण कधी, जर तो एखाद्या धर्मसंस्थेनं धाडलेला प्रतिनिधी असेल आणि तसं प्रशस्तीपत्र, प्रमाणपत्र त्याच्या जवळ असेल किंवा परिषदेच्या कार्यालयात अगोदर धाडला असेल तर तुमच्या नावाचं प्रमाणपत्र इथं आलं नाही आणि तुमच्या हाती सुद्धा ते दिसत नाही, म्हणजे या परिषदेमध्ये तुम्हाला सहभागी होता येणार नाही. म्हणजे परिषद भरणार ती 1.5-2 महिन्यानंतर आणि परिषदेत तुम्हाला सहभागी होता येणार नाही. हे कळल्यानंतर विवेकानंदांना काय वाटलं असेल की आता करायचं काय.